आता ते केल्यानंतर जर माणूस समोरून बोलत असेल की फेक आहे, खोटं वागते, असं आहे, तसं आहे, तर मला असं वाटतं की आपण जनतेचा डिसरिस्पेक्ट करतोय. केलेला वेडेपणा आठवतोय वगैरे हे सगळंच आठवतंय. असं वाईट गोष्टी सोडूनच आली मी. ॲक्चुअली मला नाही कॅरी करायच्यात कारण प्रवासात त्रास देतील मला त्या. मी पातळी कधीच सोडली नाहीत. मी जाणीव करून दिली होती बऱ्याच लोकांना की पातळी सुटतीये. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सुंदर असा शो आपल्या भेटीला आला. शोचं नाव होतं बिग बॉस आणि या शोनी फक्त कलाकार नाही, कंटेस्टंट नाही, तर प्रेक्षकांना सुद्धा खूप साऱ्या आठवणी दिल्या. शोची सांगता झाली आणि शोची विनर ठरली तन्वी कोलते. म्हणजे एक अशी अभिनेत्री किंवा एक अशी व्यक्ती जिनी बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये जाण्याच्या आधीपासून तिची पर्सनॅलिटी काय आहे, कशी आहे, ते सगळ्यांना दाखवून दिलेलं. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर सुद्धा तशीच तिची पर्सनॅलिटी राहिली आणि तीच पर्सनॅलिटी घेऊन तन्वी कोलते त्या पुढच्या प्रवासाला सुरू झाला आहे. तन्वी, काय सांगशील? जेवढी ट्रॉफी हातामध्ये जड वाटते तेवढंच मन सुखावलं आहे की काय सांगशील एकंदरीत? ट्रॉफी जड सुद्धा आहे आणि आनंद पण खूप दिलाय तिने मला. स्वप्नपूर्ती आहे या वर्षातली माझी. त्यामुळे खूप 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 छान वाटतंय मला ट्रॉफी हातात घेऊन. माझ्या मित्रांनो की 2026चं हे पहिलं अचिव्हमेंट आहे, ही सुरुवात आहे. अजून पुढे खूप मोठा प्रवास करायचा आहे. जसं मी सुरुवातीला बोललो की जशी तन्वी घराच्या बाहेर होती तशीच घरामध्ये राहिली. फेक पर्सनॅलिटी किंवा दोन पर्सनॅलिटी न दाखवता मी जशी आहे तशीच राहणार आणि पुढे सुद्धा तशी झाली. काय सांगशील एकंदरीत एवढ्या दिवसाचा प्रवास? आता मागे वळून बघताना पहिल्या दिवशी जे झालेली करण सोबतची नोकझोक, ते आत्ता हातामध्ये आलेली ही मानाची ट्रॉफी, काय सांगशील एकंदरीत? मी खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये टॉप 5 आम्ही जेव्हा आलो ना, आमचं डिस्कशनच हे व्हायचं की आता ना म्हणजे असं वाटतंय की पाठीमागे वळल्यानंतर वाईट मोमेंट्स असे काही आठवत नाहीत. वाईट मेमरीज काहीच आठवत नाहीयेत. सगळं छान छान आठवतंय. सगळे जोक्स आठवतायत. केलेला वेडेपणा आठवतोय वगैरे हे सगळंच आठवतंय. असं वाईट गोष्टी सोडूनच आली मी. ॲक्चुअली मला नाही कॅरी करायच्यात कारण प्रवासात त्रास देतील मला त्या. त्यामुळे छान मेमरीज आहेत आणि छान मेमरीज घेऊनच पुढे जाईन असं वाटतंय. पाठीमागे बघून एवढं काय असं वाटत नाही. करण बरोबरची भांडणं वगैरे नाही. आता झालं जुनं ते. आता काहीच नाहीये ते. म्हणजे असं बोलतात ना की या ट्रॉफीसाठी किंवा या मानासाठी ना प्रत्येक कंटेस्टंट घरामध्ये राहत असतो. प्रत्येक कंटेस्टंट त्याच्या पद्धतीने गेम खेळत असतो. पण गेम खेळत असताना पातळी कधीतरी सुटते, न जाणतेपणाने पातळी सुटते, पण नंतर त्याचं रिअलायझेशन होणं महत्त्वाचं असतं. तन्वी कोलतेसोबत सुद्धा घरामध्ये असं कधी झालं ते सुद्धा मी बघितलं. पण हे सगळं सुरू असताना तन्वी कोलते माणूस म्हणून आता किती समृद्ध झाले आहे की चला, जे केलं ते गेमसाठी होतं, पण आता पुढे एक नवीन तन्वी कोलते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. काय सांगणार? खरं तर गेमसाठी मी कधी पातळी सोडली नव्हती. कायम मी जे पातळी सोडत होते त्यांना आठवण करून दिली होती की आपण नॅशनल टेलिव्हिजनवरती आहोत. हा शो फॅमिली बघते आणि त्याच्यासोबत लहान मुलं बघतात. आपण आपल्याला लकी मानलं पाहिजे की आपण या शोमध्ये आहोत. तर काहीतरी चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न करूयात. चुका होतात माणसाकडून, त्या सुधारणं हा पण एक मेसेज जाऊ शकतो बाहेर की हो, आपण चुका करतो, आपण त्या सुधारतो, ॲक्सेप्ट करतो. सो हा मेसेज पण आपण देऊ शकतो. मी पातळी कधीच सोडली नाहीत. मी जाणीव करून दिली होती बऱ्याच लोकांना की पातळी सुटतीये. लहान मुलं आपलं अनुकरण करणार, लहान मुलं आपल्याकडे बघून शिकणार. बेटर आहे ह्या गोष्टी नको करूया. एक चांगला माणूस म्हणून आपण राहायचा प्रयत्न करूया. नो डाऊट माझ्याकडून पण काही चुका झाल्यात, ज्या मी दुरुस्त केल्यात. घरातून बाहेर पडेन तर चांगली एक तन्वी म्हणून बाहेर पडेल. कारण बिग बॉस म्हणजे जरी शो असला तरी पण ती एक दुनियाच आहे. जितके कंटेस्टंट असतील त्याच्यात दाखवली जाणारी दुनिया आहे की प्रत्येक पर्सनॅलिटी वेगवेगळी जी येते त्याच्याशी कसं डील करायचं. ही दुनिया खूप मोठी आणि तेवढ्या लोकांना आपण भेटत सुद्धा नाही. इतकी लोक वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या आपल्या आयुष्यात येत नाहीत भरभर. जितके ह्या 3 महिन्यांमध्ये पटपट येतात आणि सिच्युएशन पण तशा घडतात. सो प्रत्येक माणसासोबत डील करत करत, कुठे चुका-मुका करत आपण 3 महिने क्रॉस करून जेव्हा इथपर्यंत येतो तेव्हा पाठीमागे बघितल्यानंतर आपल्याला असं आपण स्वतःच शाबासकी देतो आणि म्हणतो की चल शाबास, केलंस तू. क्या बात आहे, क्या बात आहे. माहिती असं ना की यार एवढे दिवस आपण एकाच घरामध्ये असतो, ज्या घरामध्ये खिडक्या जरी असल्या तरी बाहेरचं काही दिसत नाही, दरवाजा जरी असला तरी तो कधी ओपन होईल ते माहिती नसतं, सगळं काही बंद असतं. पण जेव्हा माणूस तिकडे जातो ना तेव्हा मला असं वाटतं की ना तो जास्त प्रमाणामध्ये मित्रांमध्ये जरी असला तरी एकटा पडतो. खूप वेळा तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा असं वाटायचं की कुठेतरी असं वाटायचं की तन्वी आता गिवअप करेल का, तन्वी आता तिचा बांध सुटेल का, पण फॉर्च्युनेटली तसं काहीच घडलं नाही आणि तीच स्पिरिट घेऊन तू पुढे आलीस. तन्वी कोलते एक माणूस म्हणून घरामध्ये एकटी पडण्यापेक्षा मित्र बोलून की असं कधी झालं की यार नको यार ना, आता नाही सहन होते, आता प्लीज मला लवकर बाहेर जायचं का, झालं असं काही? माणूस आहे ना जेव्हा चुका करतो, एक्सेप्ट करतो, सुधारणा करतो, तर एक्सेप्ट
एक्सपेक्ट असं असतं त्या माणसाला की समोरून त्याची दाद दिली जावी की हो, भाऊच्या धक्क्याला भाऊ तिला हे बोलले आणि तिने सुधारणा केली, म्हणजे पूर्ण सुधारणा नाही पण आपण एक प्रयत्न करतो की माझ्याकडून ती गोष्ट होणार नाही म्हणून. सो ती दाद दिली जाते जी भाऊ मला नेक्स्ट धक्क्यामध्ये बोलायचे. आता ते केल्यानंतर जर माणूस समोरून बोलत असेल की फेक आहे, खोटं वागते, असं आहे तसं आहे, तर मला असं वाटतं की आपण जनतेचा डिसरिस्पेक्ट करतोय. कारण त्यांची मतं जर आपण मनामध्ये धरली आहेत की हे जनतेला आवडत नाही आणि हे मला करायचं नाही आणि आपण तसं वागायचा प्रयत्न करतोय आणि तरी पण चुकीचे आपण ठरले जातोय, ते सारखं सारखं ऐकून ऐकून नाही ना, माणूस आहे शेवटी थकणारच. आणि कसं आहे ना, आतमध्ये किती काही कोणी बोललं ना, आपण वॉक ऑफ नाही करू शकत. तिथेच इथे ह्या कोपऱ्यात झाले ना, गार्डनमध्ये, बेडरूममध्ये पण तेच लोक येतात, किचनमध्ये पण तेच लोक येतात. सो अशा बऱ्याच वेळा सिच्युएशन आल्यात माझ्यावरती की सारखं तेच 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 ऐकून ना, माणूस म्हणून एका पॉइंटला मी थकले होते. खेळाडू म्हणून मी चालू होती, मी जिद्दीनं खेळत होते, पण एक माणूस म्हणून खूप वेळा थकले मी तेच तेच आरोप घेऊन घेऊन. कारण जो व्यक्ती ट्राय करतोय स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी आणि आपण त्यालाच सारखं बोलतोय, ते कुठेतरी खटकत होतं. आणि झालं होतं माझं तसं. पण एक स्वप्न बघून आले होते आणि मला ते मेसेज द्यायचा होता प्रत्येक मुलीला की स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातपाय मारा, कारण हे जे पंख दिलेत ना आपल्याला, ते त्यासाठीच आहेत की उडान घ्या म्हणून. आणि हे जे नशिबाचं दार आहे ना, हे स्वप्न बघितल्यानंतरच उघडतं. ते नशिबाचं दार उघडण्यासाठी स्वप्न पण बघितली पाहिजे. अशी तगडी स्वप्न बघा ना, की नशिबाचं दार कधी ना कधीतरी उघडलंच पाहिजे. आणि जो डोळा दिलाय ना, तो डोळा ती स्वप्न बघण्यासाठीच दिलाय. लाईफमध्ये जर आपल्याला डोळे मिळाले, तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पण बघायला शिका. तर हा मला मेसेज कुठेतरी द्यायचा होता. त्यामुळे प्रत्येक वेळेस हारत आले, पण परत उठले आणि परत दाखवायचा प्रयत्न केला की हीच तन्वी कुलते आहे. जेव्हा जेव्हा हारायला येते ना, तेव्हा तेव्हा पुन्हा भरारी घेते या पंखांनी आणि पुन्हा उठते आणि पुन्हा स्वप्न पूर्ण करायला पुढे जाते. म्हणजे किती सुंदर व्याख्या दिली आहे तू ट्रॉफीची. म्हणजे ना असं होतं की अरे वा क्या बात आहे. सगळ्या प्रत्येक एका एलिमेंटचं तू तुझ्या पद्धतीने त्याला प्रस्तावना दिली आहे. मला ट्रॉफीबद्दल विचारायला आवडेल की जेव्हा आरबी आणि तू बाहेर रितेश दादांनी तुमच्या दोघांचा हात पकडला आणि जेव्हा तुझं नाव घेतलं की बिग बॉसचे विनर झाले तन्वी कोल, त्यांनी 2 मिनिटांसाठी तू सुद्धा थकलेलं की नेमकं काय आहे हे. त्याच्यानंतर हातात ट्रॉफी येते. काय सांगशील, किती विसावल्याचा तो क्षण होता आणि किती डोळ्यात पाणी येणं तर हे साहजिक आहे, पण बोलतात ना की चला, ज्या कामासाठी मी सुरुवात केलेली, ज्या कामासाठी मी घरी गेलेले, ते त्याचं फळ आज माझ्या हातामध्ये आलं आहे. काय सांगशील? भाऊ खूप आधी अशी हे करत होते, मस्ती चालू होती की माझा हात दादाचा हात, माझा हात दादाचा हात. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की 2-3 वेळा मी बाचकले की अरे बापरे काय झालं. आणि एका पॉइंटला त्यांनी जोराचा हात वरती केला पण फटाकेच फुटले नाहीत. माझं असं झालं, वरती तर हात केला पण अजून फटाके नाही कारण असं होतं ना की फटाके फुटत नाहीत. मग विनर जोराचे अनाऊन्स केले पण फटाके नाही फुटले. राहू दे, मी नाही झाले म्हणून मी दादाकडे बघितलं आधी, तितकेच फटाके फुटले. आणि मग तेव्हा मला पटलं की अरे बापरे, मीच विनर आहे, मीच विनर आहे. म्हणजे मला रिअलाइज व्हायलाच बराच वेळ गेला की मी विनर आहे, मी विनर आहे. दादाने मला मिठी मारली वगैरे नंतर कळून गेले. म्हणून खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी आणि आनंददायी क्षण होता. पण तुला माहितीये का, जे तू बोललीस ना की मला थोडा वेळ लागला, पण तुझ्या मैत्रिणीने आधीच भाकीत केलेलं राखी सावंतने की तुम्हाला बोलले होते ना मी तन्वी जिंकणार करून. ह्याच्या आधी आम्ही राखीसोबत सुद्धा गप्पा मारल्या, तिने सुद्धा खरंच तोंड भरून तुझं कौतुक केलंय. घरामध्ये ना प्रत्येक जण तुझे मित्रमंडळी होते, वादविवाद राहिले एका बाजूला, पण तू दरवेळेला प्रत्येकांसोबत चांगल्या पद्धतीने जाऊन बोलली सुद्धा, सगळ्यांना त्यांचं मत पटवून दिलं सुद्धा, त्यांच्या गोष्टी सुद्धा तू ऐकून घेतल्यास. काय सांगशील एकंदरीत किती चांगला प्रवास होता या मित्रमंडळींचा आणि 10 वेगळ्या प्रकारचे लोक, 10 वेगळ्या प्रकारांचे विचार, 10 वेगळ्या प्रकारांचे त्यांची मांडणी. काय सांगशील एकंदरीत किती चांगली गट्टी जमून तन्वी कोलते आता तिच्या नवीन प्रवासाला बाहेर निघाली आहे? प्रत्येक पर्सनॅलिटीची माणसं होती त्यातमध्ये आणि प्रत्येकालाच माझं म्हणणं पटेल असं नाहीये. मला जर त्यांचं म्हणणं कधी पटत नसेल तर मी काय एक्सपेक्ट करू की माझं म्हणणं त्यांना पटेल. त्यामुळे साहजिक आहे की त्यांच्यासाठी मी न पटणारी होते आणि माझ्यासाठी ते न पटणारे होते. पण ते सगळे वादविवाद साईडला ठेवून आम्ही गप्पा गोष्टी करत, एकत्र जेवण करत जो प्रवास केला, तो आठवणीत ठेवण्यासारखा आहे. प्लस ज्यांच्यासोबत नातं जुळलंय ते अशा प्रकारे जुळलंय की बाहेर येऊन सुद्धा ते खूप छान राहणार आहे. राखीसोबत माझं खूप भांडणं झालेत राखीसोबत, पण नातं खूप छान होतं आमचं. आणि तेच असतं ना की
आपल्याबरोबर कोणी कितीही भांडू देत, पण आपल्या पाठीमागे जेव्हा कोणी तारीफ करतं ना आपली, तिथे आपण त्या माणसाचं मन जिंकतो. आणि माझं एकच तत्व आहे, जर आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलू शकत नाही ना, तर एखाद्याबद्दल वाईट तरी बोलू नका. म्हणजे काय आहे ना, त्याला दुःख होईल ना आपल्याला दुःख होईल, बेटर आहे. सो जे झालं गेलं ते सोडून द्या तिथेच आणि तो प्रवास संपला असं म्हणा आणि चांगल्या मेमरीज घेऊन पुढे सरका. नाती बनले, ती नाती टिकवण्याचा प्रयत्न करा, सांभाळायचा प्रयत्न करा. बस. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तासमध्ये थांबतो कारण की जो आता नवीन प्रवास तुझा सुरू होईल त्या प्रवासामध्ये तुला भेटायला मजा येणार आहे, त्या प्रवासाबद्दल बोलायला मजा वाटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि अभिनंदन. 4 सीझन नंतर एका स्त्रीच्या हातामध्ये गोल्डची ट्रॉफी गेले. प्राऊड मुवमेंट आहे तो. प्राऊड मुवमेंट आहे. जसं तू बोललीस की ज्या पद्धतीने आम्हाला पंख आलेत तसे पंख घेत तू स्वप्न बघितलेस, भरारी घेतलीस आणि नशिबाचं दार उघडून तुला त्याचं यश सुद्धा मिळेल. तोपर्यंत खरंच खूप थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या आलेल्या नवीन प्रवासासाठी. थँक्यू सो मच.